प्रशासकीय अधिकारी भारताचे त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. प्रधानमंत्री जगभरात फिरत असतात, भारताला उपदेश करतात, काटकसर करा, परदेशात जाऊ नका वगैरे, आणि स्वतः जात आहेत 7 देशात, नॉर्वे, इटली, स्वीडन, नेदरलँड. तुम्ही गेलेला आहात तिथे, आणि तिकडल्या पत्रकारांनी तुम्हाला जर काही प्रश्न विचारले तर पळून कशाला जातात? नॉर्वेची पत्रकार हेल्लिंग तिने भारताचा उल्लेख जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या आपण पंतप्रधान आहात आणि तुम्ही प्रश्नांपासून का पळता हा विचारलेला प्रश्न जगभरात गेला आणि मोदी पळतानाही दिसले. हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे. मोदींनी भारतामध्ये गेल्या 12 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदी जगभरात फिरतायत, पण जगामध्ये सुद्धा जाऊन कुठल्याही देशात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला नाही. मग तुम्ही जाताय कशाला? लोकांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं देणार नसाल जगभरात. या देशातली लोकशाही अत्यंत संकटात आहे हे जगाला माहिती आहे. भारतामध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन सर्व राज्यामध्ये होत आहे, गुजरातसह. गुजरातच्या तुरुंगात किती निरपराध लोक अडकून पडले ते पहा. संजीव भट, काय संबंध आहे त्यांचा? किंवा दिल्लीच्या तुरुंगात, बिहारच्या तुरुंगात, सर्वत्र. परवा ज्या पद्धतीनं संजीव अरोरांना अटक केली, आपचे एक मंत्री, काय त्यांच्यावर गुन्हे आहेत? परवा अहमद बुहारी नावाचे एक उद्योगपती, त्यांची 3-3.5 वर्षानंतर सुटका झाली तुरुंगातून. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात त्यांना अटक केलं होतं. ते एनर्जी उद्योगात आहेत. त्यांची कंपनी तुरुंगात गेल्यावर कोणी घेतली? गौतम अडाणीनं त्याचा ताबा घेतला. म्हणजे ईडीचा वापर तुम्ही अशा पद्धतीनं करताय गौतम अडाणीचा फायदा व्हावा यासाठी. हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे. 3.5 वर्ष अहमद बुहारी तुरुंगात राहिले. हे मानवी अधिकाराचं उल्लंघन आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारणं हा राष्ट्रद्रोह ठरतो आहे. पण राऊत साहेब, हा प्रकार कुठे घडतो जिथे नॉर्वे प्रेस फ्रीडम मध्ये क्रमांक 1, आपण 157, भारत 157, आपण भारत 157व्या क्रमांकावर का गेला याला जबाबदार नरेंद्र मोदी आहे. एकेकाळी भारत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या क्षेत्रात वरच्या स्थानावर होता. फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, सर्व काही स्वातंत्र्य सगळ्या बाबतीत, बोलण्याचं, लिहिण्याचं, ऐकण्याचं, सभा घेण्याचं. आज आम्ही 157व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो. हे स्वातंत्र्य आणि मानवी अधिकाराच्या उल्लंघनामुळेच झालेलं आहे. एका बाजूला तुम्ही पंतप्रधानांवर टीका करताय, मात्र शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतायत. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन, जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. शरद पवारांच्या पंतप्रधानांबद्दलच्या या विधानाशी प्रधानमंत्री नाही की प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलंच पाहिजे. मग इंदिरा गांधीशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? इंदिरा गांधी परदेशात जाऊन, मनमोहन सिंग परदेशात जाऊन, नरसिंहराव परदेशात जाऊन, पवार साहेब तर सरकारमध्ये होते. राजीव गांधी परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते, प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते. 12 वर्ष मोदी का पळतायत हाच प्रश्न आहे ना. याचा अर्थ तुमच्याकडे, तुम्ही सत्यापासून पळताय, तुम्हाला काहीतरी लपवायचं आहे आणि ज्यांना लपवायचं आहे तेच पळतात. त्याच्यामुळे त्याच्यावर देशभरात जे डिबेट सुरू आहे ते डिबेट ह्याच पद्धतीचं आहे की प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीनं पळून जाणं हे देशाच्या प्रतिष्ठेला. थांबा ना तुम्ही, शिष्टाचार. एक प्रश्न विचारताय, निदान तुम्ही वळा तिकडे, त्या मुलीला सांगा तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, नंतर देतो, प्रश्न लिहून पाठव, मी उत्तर पाठवतो. पण हे सौजन्य नाही. भारत हा सौजन्यशील देश. परंतु शरद पवारांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत नाही. बघा, हा विषय शरद पवार साहेबांचा नाहीये. हा विषय नरेंद्र मोदींचा आहे. मी नरेंद्र मोदींच्या मताशी किंवा त्यांच्या भूमिकेशी अजिबात सहमत नाही. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना
अशा प्रकारे पळ काढू नये. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना जो 12 वर्ष देशाचं नेतृत्व करतो आहे, लोकशाहीचा डंका पिटतो, निवडणुका लढवतो आहे, सत्तेवर होतो आहे, जगभरात फिरतो आहे, स्वतःला विश्वगुरू मानतो आहे, त्या विश्वगुरूने त्याचे लोक त्याला विष्णूचा अवतार मानतात. त्या विष्णूच्या अवतारानं भारतीय देवतांची सुद्धा अवहेलना केली असंच म्हणेन. आमचे देव का पळाले? नाही, पण राऊतसाहेब, एकीकडे पवार जेव्हा कौतुक करतात, 4 पवार दिवसांपूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे की जेव्हा पंतप्रधान देशाला उद्देशून काही धोरणं जाहीर करतात त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाला पण विश्वासात घेतलं पाहिजे. घ्यायलाच तर पाहिजे. पवारांची अशी 2 वेगवेगळी विधानं तुम्ही कशी असतात? बघा, शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतील. कोणती धोरणं जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही, किंबहुना त्यांच्या लोकांनाही घेत नसतील, ही माझी माहिती आहे. म्हणून तर सीबीआयचा डायरेक्टर निवडताना राहुल गांधी विरोधी पक्ष नेते त्या समितीवर आहेत, त्यांनी डिसेंट नोट दिली आणि ते बाहेर पडले. या संदर्भात आपले पंतप्रधानांच्या संदर्भात थोड्या अगदी 10-15 मिनिटांपूर्वी त्यांनी एक पोस्ट केली. कोणी? पंतप्रधानांनी त्या पोस्टमध्ये ते मेलोनीच्या आहेत आणि इटलीच्या हो, ते माय फ्रेंड, त्यांच्यावर टिका हो माय फ्रेंड असं म्हटलंय त्यांनी. माय फ्रेंड मेलोनी. पण हे लिंक त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. मेलोनी त्यांची फ्रेंड आहे. या देशाची जनता त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. त्यामुळे भारतातल्या एका पत्रकाराने समजा जर अशा पद्धतीचं धाडस दाखवलं असतं पंतप्रधानांना प्रश्न मी विचारण्याचं, आम्ही तुम्ही तर रवीश कुमार राजकीय नेतेही आहात, नाही, आम्ही आम्हाला पत्रकार संधी म्हणून मिळत नाही म्हणून, हा. पण समजा जर हा प्रकार भारतात झाला असता पत्रकार परिषदेत, तर तर काय झालं असतं? काय झालं असं? काय त्या नाही. पत्रकारांचं काय झालं असतं? त्यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं असतं आणि त्यांच्या मालकांचं त्या वृत्तपत्राचं आणि टीव्हीचं लायसन रद्द केलं असतं. सर, बारसूमधल्या राज्याच्या राजकारणातलं की असं का होतंय की गेल्या 3-4 दिवसात तुमचे खासदार, तुमच्या पक्षाचे खासदार वारंवार शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना भेटतात निधीसाठी असं ते म्हणतात. निधीसाठी रस्ते, पाणी, दिवाबत्ती, बरं का, हा, पाऊस, शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, अशा अनेक प्रश्नांसाठी ते भेटतात असं ते सांगतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना याची कल्पना दिली जाते का? त्यांना माहिती आहे ते पक्षाचे प्रमुख आहेत. पण ज्या पद्धतीने हे सगळे खासदार भेटतायत, सगळे नाहीत, अनेक सगळे नाहीत. सगळीकडे जे जाणारे लोक कामांसाठी जातो असं पहिला सांगतात, नंतर काही महिन्यानंतर किंवा काही दिवसानंतर त्यांचा पक्ष प्रवेशच होऊन जातो. मग मला तसं वाटत नाही. रावसाहेब, आणखी एक वेगळा विषय आहे की तुम्ही अनेकदा असं म्हणता की शिंदेचा पक्ष किंवा अजित पवारांचा पक्ष हा मोदी शहा फडणवीसांचा पक्ष. अलीकडच्या काळात असं एनसीपीतलं जे अंतर्गत नाट्य आहे, वारंवार एनसीपीचे पण हे तुम्हाला फडणवीसांना भेटायला हे जातात. तुम्हाला मी अनेकदा वारंवार यापूर्वी सांगितलेलं आहे. हे दोन्ही पक्ष अमित शहाचे आहेत. हे दोन्ही पक्ष अमित शहा, त्यांचं भविष्य अमित शहाच्या हातामध्ये. आता गरज आहे म्हणून त्याने आपल्या सोबत ठेवलेलं आहे. पण भविष्यामध्ये दोन्ही पक्ष फोडले जातील आणि हे दोन्ही पक्ष भाजपात मध्ये विलीन केले जातील.